मित्रांनो नमस्कार. पंढरी पाटे यवतमाळ अपडेटमध्ये सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करतो. प्रामुख्याने सर्व युवकांचं स्वागत करतो. लक्षात घ्या, दिल्ली या ठिकाणी जंतर मंतरवरती सोनम वांगचुक जे की एक एन्व्हायरमेंटलिस्ट आहेत आणि बेस्ट मेकॅनिकल इंजिनियर आहेत, त्यांचं विद्यार्थ्यांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी एक आंदोलन चालू होतं आणि सरकारच्या माध्यमातून झुंडशाही वापरून ते आंदोलन मोडीस काढण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे. म्हणून यवतमाळमध्ये युवकांमध्ये आता त्याची तीव्र पडसाद उमटताना दिसत आहे. खऱ्या अर्थाने यवतमाळ ही आपण जर पाहतो म्हटलं तर आंदोलनाची, संघर्षाची, क्रांतीची भूमी आहे. आणि म्हणूनच उद्या यवतमाळमध्ये युवकांच्या माध्यमातून आणि यवतमाळ शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण जर पाहतो म्हटलं तर यवतमाळमध्ये 1930 मधला पुसदवरनं सुरू झालेला बापूजी अणे यांचा जंगल सत्याग्रह असेल, 1980 आणि 90च्या कालखंडामध्ये, दशकामध्ये शरद जोशी यांच्या शेतकरी चळवळीच्या माध्यमातून इथल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उभारलेले आंदोलन असतील, त्यानंतरच्या काळात विदर्भ स्वातंत्र्य व्हावा याच्यासाठी उभारलेले आंदोलन असतील, ही प्रसिद्ध आंदोलनं या मातीतली आहेत. आणि म्हणूनच ही माती खऱ्या अर्थानं इथली शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची, क्रांतीची, आंदोलकांची माती आहे. माझ्यासोबत गौरव राठोड आहेत. काय उद्याचं कसं नियोजन आहे? जसं की आपण बघतो आहे की सोनम वांगचुकने जे संविधानिक मार्गावर चालून जे उपोषण केलेलं आणि त्यांना जबरदस्तीने उचलून नेलेलं, तर या गोष्टीचा आम्ही खरंच उद्या एक निषेध नोंदवणार आहे. खरं म्हटलं तर आम्ही मागच्या काही महिन्यापासून 1-1.5 महिना झालेला आहे, आम्ही हे आंदोलन सातत्याने करतच आहे, कॉन्स्टंटली करतोच आहे. आम्ही स्टार्टिंगला निवेदन दिलं आणि त्यावेळेस आम्ही कलेक्टर साहेबांना पण सांगितलं होतं की आम्ही हे आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात घेऊन जाणार आहे. तर मागच्या काही दिवसांमध्ये आम्ही अमरावती असो किंवा वर्धा असो, यवतमाळची मुलं अमरावतीला सुद्धा आंदोलनं करायला गेली होती. काही दिवसाआधी आपण बघतो आहे की आपण 1 दिवसीय उपोषण सुद्धा ठेवलेलं होतं. आणि काल जे परिस्थिती घडली, सोनम वांगचुकला उचलून नेलं, त्यांना जोर जबरदस्तीने उचलून नेलं. खरं म्हटलं तर ते संविधानिक मार्गावर चालून त्यांचं उपोषण चालू होतं. त्याला काय सांगाल? ज्या प्रकारे सोनम वांगचुक यांना एखादी मयत जशी घेऊन जाते पांढऱ्या कपड्यामध्ये, तशा प्रकारचे घेऊन गेले आणि लोकशाहीची हत्या झाली. त्यानंतर आदरणीय अभिजित दिपके यांच्या अंगावर शाई फेकली. शाई फेकल्यानंतर ती महिला कोण आहे? ते कुलदीप सेंगर जे बलात्कारी आहे, उन्नाव कांडमधल्या त्या बलात्कारीची सपोर्टर ती महिला आहे. आणि ते तिथे येऊन जे लोकशाहीला वाचवत आहे, जे युवकांसाठी आपले प्रश्न मांडत आहे, युवकांचे प्रश्न सोडवत आहे, अशा माणसाच्या अंगावर शाई फेकत आहे. तरी सुद्धा आदरणीय आपले अभिजित दिपके हे बोलले की निलेशाही आहे ना, तो ठीक है, मैं अम्बेडकरवादी हूँ. क्या बात. ये होता है लोकशाही. आणि त्यांनी सांगितलं की मैं किसी के भरोसे पे नहीं आया हूँ, मैं युवाओं के भरोसे पर और संविधान के भरोसे पर आया हूँ. तुला काय सांगाल उद्याला? उद्याची आपली रूपरेषा जी आहे, संविधान चौकातून आपलं 11 ते 3 पर्यंत उपोषण आहे. आणि आपण हे संविधानिक पद्धतीने आपण हे उपोषण करणार आहोत. काय मागणी काय? मला एक सांगायचं आहे की काल ज्या प्रकारे आंदोलनामध्ये वांगचुक सरांना ज्या प्रकारे नेण्यात आलं ते अतिशय चुकीचं आहे. कारण अतिशय संविधानिक पद्धतीने शांततेत त्यांनी विरोध प्रदर्शन केलेलं होतं, परंतु पोलिसांनी मात्र कुठलीही दया मर्यादा न दाखवता त्यांना चुकीच्या पद्धतीने नेलं. ते अतिशय चुकीचं पद्धत आहे. आणि शिक्षणाच्या ज्या काही प्रक्रियेमध्ये जे काही चुकीचे गोष्टी होत आहेत त्या विरोधातच हे आंदोलन आहे. तर त्यासाठीच आम्ही उद्या शांततेनं मर्यादा पाळणार. जसं की आता सगळ्यांना माहितीच असेल, सगळ्यांनी सांगितलं आहे का उद्या आम्ही उपोषण करणार आहे. तर माझी एकच विनंती आहे का यवतमाळ जिल्ह्यातले व महाराष्ट्रातले जेवढे पण विद्यार्थी संघ आहे त्यांनी हे उपोषणामध्ये सहभागी व्हावं आणि यवतमाळमध्ये येऊन संविधान चौकामध्ये सामील व्हावं. दादा, युवकांना काय आव्हान कराल? युवकांना हे आवाहन करणार की जे काल जे घडलेल्या घटना आहेत, जे सोनम वांगचुक सरांना असंविधानिक पद्धतीने उचलून नेलेलं आहेत, ते दिल्ली पोलीस असो की म्हणजे केंद्र सरकार असो, तर या गोष्टीचा निषेध करण्याकरिता उद्या दुपारी म्हणजे 12 ते 3 हे आपलं धरणे तसेच आपलं चक्का जाम आंदोलन करणार आहे आपण संविधान चौकमध्ये. इथे सर्व विद्यार्थ्यांनी आणि जास्तीत जास्त संख्येने सर्वांनी सहभागी व्हावे हे सर्वांना आवाहन करतो. किशोर भाऊ, काय सांगाल एक सोशल ऍक्टिव्हिस्ट म्हणून? खरं तर या भाजप सरकारने ज्या पद्धतीनं असंविधानिक ज्या हेच गोष्टी चालू केल्या, आता उपोषण करणे हा भाग डेमोक्रेसीचा आहे आणि त्याच्यातून लोकांना न्याय मिळतो. तर भाजप सरकार ते दडपण्याचा प्रयत्न करत आहे आणि भाजप सरकारने हे नालायक धंदे सरळ सरळ बंद करावे आणि लोकांनी याचा विरोध केला पाहिजे, विद्यार्थ्यांनी याचा विरोध केला पाहिजे.
मी सर्वांना यवतमाळकरांना आवाहन करतो की आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि या विषयात आपण आंदोलन केली पाहिजे. जिंदाबाद जिंदाबाद धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो जय भीम जय भीम जय भीम जय शिवाजी महाराज के जय शहीद वीर बिरसा मुंडा के जय महात्मा ज्योतिबा फुले के जय संत सेवालाल महाराज के भारत माता के इनकलाब धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो सर्व यवतमाळ मधील युवकांनी उद्या मोर्चाला यायचं आहे आणि या सरकार हे जे हुकुमशाह सरकार आहे याच्या विरोधात आपल्याला उभं राहायचं आहे आणि सोनमजी वांगचुक, अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा दाखवायचा आहे. आणि भारत हा लोकशाही मानणारा देश आहे, हुकुमशाही मानणारा नाही, हे या इथल्या सरकारला, मोदी सरकारला सांगून द्यायचं आहे उद्या. मित्रांनो, थांबतो. पंढरी पाटे, यवतमाळ.